अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। वट सावित्रीच्या पौर्णिमेची पूजा कशी करायची आणि का करायची याचं संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्हाला पूजा माहित नसेल तर कशी करायची, मुहूर्त काय ह्याची संपूर्ण माहिती मी यामध्ये दिलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा वट सावित्रीची पौर्णिमा जी आहे ते 10 जून 2025 मंगळवारी 10:30 सुरू होणार आहे आणि 11 जून 2025 म्हणजे बुधवारी दुपारी 1:13 ही पौर्णिमा संपणार आहे। पण वटसावित्रीचा उपवास, वटसावित्रीची पूजा आपल्याला 10 जूनला मंगळवारी करायचं आहे आणि ही पूजा आपल्याला मंगळवारी किती वाजल्यापासून करायची आहे तर 10:30 नंतर केव्हाही करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा वटसावित्रीची पूजा का केली जाते तर बघा, ही वटसावित्रीची पौर्णिमा जी आहे ज्येष्ठ महिन्यापासून सणांना सुरुवात होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ महिन्यापासून आपल्या सणांना सुरुवात होते। पावसाळ्याला सुरुवात झाली की आपल्या पहिला सण येतो तो वटसावित्रीची पौर्णिमा। वटसावित्रीची पौर्णिमा जी आहे ती सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात। सावित्रीने काय केलं, तिच्या नवऱ्याचे प्राण यमाकडून वाचवण्यासाठी यमाला प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे प्राण परत घेतले आणि यमानं सावित्रीच्या पूजा मान्य करून सत्यवानाचे प्राण परत दिले। ज्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण आले ते झाड म्हणजे वडाचे झाड आणि अशा ह्या वडाच्या झाडाची पूजा सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात आणि हे वडाचं झाड जे आहे ते दीर्घकाळ कायम असं टिकणारं असं झाड आहे आणि ह्या झाडाची पूजा वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी म्हणजे ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी करायची। तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या विवाहित महिला आहेत त्यांनी ही पूजा करायची आहे। ती कशी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हणजे बघा, बऱ्याच स्त्रिया सगळ्या एकत्र येऊन ही पूजा करत असतात। एखादं वडाचं झाड आहे त्या झाडाच्या बाजूला सगळ्या स्त्रिया गोळा होतात। मग ह्या दिवशी स्त्रिया अशा शृंगार करतात, नथ घालतात। बऱ्याच स्त्रिया खूप नऊवारी साडी नेसणं वगैरे महाराष्ट्रीयन पोशाख करतात। तर अशा पद्धतीनं आपण ह्या दिवशी खूप सुंदर असं नटायचं आहे। फुलाची वेणी घाला, डोक्यामध्ये नथ घाला, सगळ्यात महत्त्वाचं हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला, पायामध्ये जोडव्या, पैंजण जे आहे, काळ्या मण्याचं मंगळसूत्र हे सगळं तुम्ही परिधान करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी लाल, पिवळा आणि हिरवा रंग परिधान करायचा आहे पूजेला जाताना। निळा, काळा आणि पांढरा रंग अजिबात घालायचा नाही। सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे, पिवळा, हिरवा आणि लाल, गुलाबी चालेल, पोपटी चालेल, केशरी चालेल, अशा पद्धतीची साडी परिधान करा। आणि पूजेला जात असताना काही स्त्रिया बिना चप्पलचं जातात। ह्या दिवशी स्त्रिया उपवास करतात, काही स्त्रिया निरंकार उपवास करतात, तर काही स्त्रिया पित्त किंवा अजून काही त्रास असेल, बीपी असेल, शुगर असेल तर त्या स्त्रिया उपवास करत नाहीत, फलाहार खातात, खिचडी खातात किंवा काही स्त्रिया एक वेळ जेवण करून सुद्धा उपवास करतात। काही स्त्रिया दुसऱ्या दिवशी उपवास होतात। तर ह्या दिवशी ज्या स्त्रिया उपवास करतात त्यांनी पहिल्यांदा तब्येतीची काळजी घ्यायची आणि मग पूजेला, सगळ्या स्त्रिया पूजेला, काही स्त्रिया आता बघा बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये वडाचं झाड नसतं त्यावेळेला छोटी कुंडी आणून स्त्रिया घरामध्ये पूजा करत असतात। काही परदेशात तर वडाचं झाड क्वचित ठिकाणी मिळत असेल तर अशा ठिकाणी फोटो जो आहे, एखादा कागद जो किंवा यूट्यूबच्या हे आपलं गुगलवरून त्या प्रिंट काढून त्याची पूजा करू शकता। शेवटी मनातील भाव महत्त्वाचे आहे, तुम्ही श्रद्धेनं मनापासून किती करता हे महत्त्वाचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजेला जात असताना साहित्य काय काय घ्यायचं बघा। आपण जे साहित्य आहे त्यामध्ये एक पूजेचं थाळी घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 2 पानाचे विडे वेगळे आणि 5 2 2चे म्हणजे 10 पानं विड्याची,
हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजाणे करून भिजवून घ्यायची। रात्री तुम्ही भिजत घातली, सकाळी लवकर भिजत घातली तरी चालेल, ती डाळ भिजली पाहिजे, किंवा हरभरे जर असतील अखंड तरी चालेल। त्यानंतर कापसाची 2 वस्त्र, जे आपण गणपतीला वगैरे घालतो अशा पद्धतीचे 2 वस्त्र घ्यायचे, पाणी, कच्चं दूध, आंबा, ओटीचं साहित्य, गहू, तांदूळ, हळदी कुंकू हे सगळं घ्यायचं, आंब्याचा नैवेद्य। त्यानंतर तुम्ही जर पुरणपोळीचा नैवेद्य तुमच्या तिकडे संस्कृती असेल किंवा तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य घेऊ शकता, शिऱ्याचा नैवेद्य घेऊ शकता, कोणी साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवतं, कोणी फक्त आंब्याचा नैवेद्य दाखवतं, ज्याच्या त्याच्या तिकडच्या पद्धतीनुसार असतं। तर हे सगळं साहित्य घ्यायचं आणि वडाच्या झाडाकडे जायचं। सगळ्यात पहिल्यांदा 2 पाण्याचे विडे मांडायचे, त्यावरती सुपारी ठेवायची, सुपारी म्हणजे गणपती, आणि सगळ्यात पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा। तो दिवा म्हणजे आपण बघा शुभ कार्याला कुठल्याही दीप प्रज्वलन करून सुरुवात करत असतो, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण दिवा प्रज्वलित करायचा, त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं, फूल घालायचं, दिव्याखाली अक्षदा आसन म्हणून ठेवायच्या। त्यानंतर गणपती जो तुम्ही सुपारीवर ठेवलाय त्या गणपतीला 5 चमचे पाणी, 5 चमचे दूध आणि परत 5 चमचे पाणी घालून अभिषेक करायचा। त्या सुपारीला हळद कुंकू, अखंड तांदूळ, जे अक्षरा तयार केलेल्या असतात त्या, आणि लाल फुलार्पण करायचं। हे झालं पहिली गणपतीची पूजा, आणि ओम गणपते नमो नमः म्हणून प्रार्थना करायची। त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा। सगळ्यात पहिल्यांदा आपण वडाच्या झाडाला पाणी घालायचं, त्यानंतर हळदी कुंकू घालायचं, फूल घालायचं, अखंड अक्षता घालायच्या, अगरबत्ती, दिवा तर लावलेलाच असतो, अगरबत्ती लावायची, धूप लावायचा, कापूर लावायचा, आणि त्यानंतर ती ओटी, तुम्ही जी शृंगाराची ओटी घेतलेली असते ती ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे असतं, कोणी शृंगाराची, संपूर्ण शृंगाराची ओटी, हिरवी साडी, ब्लाऊज पीस किंवा फक्त ब्लाऊज पीस, नारळ, शृंगाराचं साहित्य, हे सगळं ओटी म्हणून त्या देवीजवळ वडाच्या झाडाजवळ ठेवायचं। गहू घ्यायचे, गव्हानं सावित्रीची पहिला ओटी भरायची, आणि त्यानंतर जो मौलीचा दोरा म्हणून मिळतो त्या दोऱ्यानंच तुम्ही जे वडाच्या झाडाला आहे त्याला 7 फेऱ्या प्रदक्षिणा घालून मौलीचा दोरा गुंडाळायचा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर बघा आपण त्या सवासणी ज्या असतात त्या 5 सवासणींना गव्हाची ओटी घालायची। काही ठिकाणी गहू आणि आंबा ओटी म्हणून घालतात, काही ठिकाणी ब्लाऊज पीसची ओटी घालतात, पण काही ठिकाणी नुसतं फक्त आंबा आणि गहू हे घालत असतात। अशा पद्धतीनं पूजा करायची, सवासणींना हळदी कुंकू द्यायचा, आणि ते जे वडाच्या पूजेचं साहित्य मिळतं त्या सगळ्या बांगड्या, फणी वगैरे सगळं असतं ते सगळं तिथं ठेवायचं। त्यामध्ये काळे मणी असतात, ते काळे मणी आपल्या मंगळसूत्रामध्ये बांधायचे, कारण आपलं जे मंगळसूत्र आहे ते दीर्घकाळ टिकावं, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं ह्यासाठी असतं। त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीनं पूजा करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। मुहूर्त जो आहे तो 10 जूनला दुपारी, मंगळवारी 10 जूनला 10:30 पासून बुधवारपर्यंत आहे, पण आपल्याला वटसावित्रीची पौर्णिमा 10 जूनलाच 10:30 नंतर करायची आहे। त्यामुळे नक्की आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी नक्की पूजा करा, भाव चांगले ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा।